मित्रांनो, राज्यात दुधाचे भाव सातत्याने कोसळत असताना शेतकरी श्रीमंत होणार आहे. शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार आहे. मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, अशी जाहिरातबाजी करून राज्याचे दुग्ध विकास तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप किसान सभेचे नेते व दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्याचे समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे. डॉक्टर अजित नवले यांनी सांगितले की राज्यात दुधाचे दर वरचेवर कमी केले जात आहेत. राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती, पाणी, चारा टंचाईमुळे दूध व्यवसाय जपणे अतिशय कठीण झाले आहे. दुधाचे दर हे कमी झाले म्हणून शेतकऱ्यांना प्रति गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान देण्याची सरकारने घोषणा केली, परंतु अटी, शर्ती व ऑनलाईन डेटाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना अद्याप देखील हे अनुदान मिळालेले नाहीत. अशा पार्श्वभूमीवर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 5 रुपयांच्या न मिळालेल्या अनुदानाच्या जोरावर शेतकरी श्रीमंत होणार असल्याच्या जाहिराती करत असतील तर यापेक्षा अधिक दुःखजनक दुसरी कोणतीच गोष्ट ही असू शकत नाही. राज्य सरकार व दुग्ध विकास मंत्र्यांच्या अशा जाहिरातीबाबत, असंवेदनशीलतेबाबत तसेच निष्क्रियतेबाबत करावा तेवढा निषेध हा थोडाच आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यायचे सोडून अशा जाहिराती करत शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगून नवले यांनी शासन व दुग्ध विकास मंत्र्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रती असलेला असंवेदनशीलपणाचा निषेध हा व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.